स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 आणि जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर जवळपास 2 दशकांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहे. ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिला आहे. या परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्यस्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांना लेखी निवेदन सादर करून वस्तुस्थितीची माहिती अवगत करून दिली आहे. यावेळी राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव, शंकर बंडगर, सचिन सोनावणे, महादेव शिंदे, प्रशांत दबडे, यशवंती दत्तुरे, दीपाली भट्टे, प्रतीक्षा गोडसे, अर्चना कनकी, आनंद मोची, रत्नदीप फडतरे आदी उपस्थित होते. राज्यात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी हे ग्रामपंचायतीमधील प्रत्यक्ष अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादरीकरण यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील नियोजन व देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहेत. 4 महिने मानधन न मिळाल्याने या सर्व कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण आहे, तरी देखील सेवा सुरू ठेवत आहोत, असे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने सांगितले. सेवा सुरू असताना मानधन न मिळणे केवळ आर्थिक प्रश्न नाही, तर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारी आहे. यावेळी निवेदनात मानधन प्रलंबित राहणे हा जिल्हा परिषद स्तरावरील निर्णयाशी संबंधित नसून जिल्हा वितरण व प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले. या आंदोलनात जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जलजीवन मिशन अंतर्गत वॉश अंतर्गत तालुका स्तरावर काम करणारे कर्मचारी, गट संसाधन केंद्रातील कर्मचारी सहभागी होत असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 4 फेब्रुवारीपासून राज्यभर काम बंद आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे. 9 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरावर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केले जाणार आहे. हे आंदोलन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महोदयांच्या निवासस्थानासमोर सुरू होईल. ही बाब केवळ आर्थिक नसून मानवी, प्रशासकीय आणि सांविधानिक दृष्टिकोनातून संवेदनशील आहे. दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने अदा करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने अधोरेखित केले आहे. नाहीतर ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता योजनांच्या अंमलबजावणीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.